आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो एका बाईक ॲक्सेसरीबद्दल आहे। मुळात काय फरक आहे माहिती आहे का, तर त्याच्यामध्ये एक सेन्सर येतं आणि स्विच असेंबली। ते जर मिळालं तर आपण हिला क्रूज कंट्रोल करू शकतो, जे स्टँडर्ड क्रूज कंट्रोल आहे। खूप चांगल्या पॅकिंगमध्ये येतं हे, तुम्ही बघू शकता। प्रो स्पेक्सचं हे प्रोडक्ट आहे। पैस रोटेट करायचा। आता याच्याने काय होतं की जेव्हा पण तुम्ही गाडीला एक्सलेटर करता तेव्हा हे बघा, एक्सलेटर जो आहे हा एंगेज झालेला आहे। ज्या पण स्पीडला तुम्ही हे करताय, क्रूज करताय, त्या स्पीडला हा एंगेज झालेला आहे। नमस्कार मंडळी, भ्रमण विथ माईमध्ये मी परेश आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो एका बाईक ॲक्सेसरीबद्दल आहे। मुळात ही जी बाईक आहे आपली माही, ही आपण खरेदी केलेली लास्ट इयर 2024ला, आणि आत्ता जो बाईकमध्ये अपग्रेड झालेला आहे KTM 390 ॲडव्हेंचरमध्ये, तो म्हणजे की एक त्याच्या लुकमध्ये, म्हणजे गाडीच्या ऑल ओव्हर डिझाईनमध्ये थोडासा चेंजेस आहेत। त्यानंतर चेंजेस आहेत ते इलेक्ट्रॉनिक्समध्ये। तर नॉर्मली जर बोलायचं झालं तर आत्ता जी 2025ची लेटेस्ट जे एडिशन आहे, जे अपग्रेड केलं आहे बाईकमध्ये, ते काही मला डिझाईन वाईज आणि लुक वाईज काही एवढं काही आवडलेलं नाही। आपली हीच त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली दिसते, पण इलेक्ट्रॉनिक वाईज त्यामध्ये खूप सारे इम्प्रोव्हायझेशन आहेत। नंतर इंजिनमध्ये एक मेजर इम्प्रोव्हायझेशन केलेलं आहे, तो म्हणजे इंजिनमध्ये जो इम्प्रोव्हायझेशन केलं आहे त्यामध्ये लो एंड टॉर्क जो आहे गाडीचा तो खूप सुधारला आहे। कारण का प्रॉब्लेम काय होतं KTM 390 ॲडव्हेंचरला, की लो एंड टॉर्क म्हणजे जसं आपण फर्स्ट गिअर सेकंड गिअरमध्ये ना गाडी तो टॉर्क नाही घेत, म्हणजे तो पिकअप घेत नाही, गाडी बंद पडू शकते जर आपण प्रॉपरली एक्सलेट केलं नाही तर ती गोष्ट सुधारलेली आहे जो 2025 मॉडेल आहे तो। दुसरा जो एक अपग्रेड आहे तो म्हणजे क्रूज कंट्रोल। अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी अरेंज केलेलं आहे क्रूज कंट्रोल। ॲक्च्युअलमध्ये ना KTM 390 ॲडव्हेंचर हा जो पहिल्याचा मॉडेल आहे आणि आता जो लेटेस्ट मॉडेल आहे ना, त्यामध्ये जो बेसिक फरक आहे तो इलेक्ट्रॉनिक्सचा आहे आणि डिझाईनचा थोडाफार फरक आहे। तर क्रूज कंट्रोल जो केलेला आहे ना, तर तुम्ही बघाल तर हा जो मीटर कन्सोल आहे 390चा, हा सेम आहे 890मध्ये। याचा अर्थ असा आहे की क्रूज कंट्रोलची जी सिस्टम आहे ना, ती ऑलरेडी 390मध्ये पण आहे, पण आता सगळ्याच मोठ्या गाड्यांमध्ये पण तेच देणार आणि लहान गाड्यांमध्ये पण तेच देणार, तर ते कुठेतरी जस्टिफाय होत नाही, म्हणून कंपनीने या गाडीमध्ये क्रूज कंट्रोलची सुविधा दिलेली नव्हती। तर जो बेसिक जो फरक आहे ना, तो स्विच असेंब्लीमध्ये आहे। त्या असेंब्लीमध्ये कसं आहे की इथे वरती एक जॉयस्टिक आहे, जिथे क्रूज कंट्रोलचे कंट्रोल्स येतात, एकच जॉयस्टिक आहे। आणि जर तुम्ही नीट इथे बघितलं ना, तर तुम्हाला मीटरमध्ये, मला माहीत नाही की तुम्हाला दिसेल की नाही, पण इथे म्हणजे हा जो आपला इंडिकेटर आहे ना, त्याच्या अगदी खाली जर तुम्हाला दिसत असेल तर एक सेकंड मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे बघा, इथे तुम्ही जर नीट बघितलं ना, इथे या साईडला, या अगदी खाली याच्या, तर तिथे क्रूज कंट्रोलचं इंडिकेटर आहे। आता क्रूज कंट्रोल याच्यामध्ये दिलेलं नसल्यामुळे इनबिल्ट ती लाईट काय फ्लॅश होऊ शकत नाही, ती LED। म्हणजे मोठा काय फरक आहे माहिती आहे का, तर त्याच्यामध्ये एक सेन्सर येतं आणि स्विच असेंबली। ते जर मिळालं तर आपण हिला क्रूज कंट्रोल करू शकतो, जे स्टँडर्ड क्रूज कंट्रोल आहे। आता एक कंपनी जी आहे वेरिडियन करून, ती क्रूज कंट्रोल बनवते KTMसाठी किंवा मोठ्या बाईकसाठी, पण इंडियामध्ये ते अवेलेबल नाही आहे। आता ते इम्पोर्ट कसं करायचं, काय करायचं, आणि त्याची कॉस्ट जवळपास जाईल 15,000 रुपयापर्यंत। तर आपल्याला सध्या तरी ते काही शक्य नाही आहे। एक सर्वात मेजर प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा तुम्ही लाँग राईड करता, जेव्हा हायवेला तुम्ही गाडीवर असता, त्यावेळेस ना सारखा एक्सलेटर पिळून, एक्सलेटर देऊन ना हा पाम किंवा हात खूप दुखायला लागतो। तर क्रूज कंट्रोलचा फायदा एकच असतो की जर रोड खाली आहे तर तुम्ही बिंदास गाडी एका पर्टिक्युलर स्पीडला सेट करा आणि ती आपापली चालत राहील। तर तसं
कंपनी फिटेड किंवा म्हणा की इलेक्ट्रॉनिकली क्रूज कंट्रोल हिला फिट करणं काही शक्य नाही आहे, तर मग दुसरा पर्याय काय? तर इंटरनेटवर बरंच काही शोधता मला एक असा प्रोडक्ट मिळाला जो की आपल्या नॉर्मल बाईकला क्रूज कंट्रोल बाईक करू शकतो. तर आता तेच प्रोडक्ट मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे. अतिशय कॉम्पॅक्ट प्रोडक्ट आहे. तर त्याची आता आपण पहिले अनबॉक्सिंग करूया आणि मग मी तुम्हाला दाखवतो की याचं क्रूज कंट्रोल आपण फिटिंग पण करूया आणि कसं काम करतं ते मी तुम्हाला दाखवतो. तर हे ते प्रोडक्ट आहे जे आपण ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे. तर आपण आता त्याची अनबॉक्सिंग करूया. तर हे जे आहे हे फायनल प्रॉडक्ट. इथे prospec.co.in ब्रँडिंग आहे. इथे मॉडेल नंबर आहे आणि हे ते मेन एक अतिशय सुंदर कॉम्पॅक्ट प्रोडक्ट आहे. तर आता चला आपण इन्स्टॉलेशन करायला सुरुवात करूयात. कसं लागतं हे, कसं काम करतं, चला. सर्वप्रथम मी आत्ता टूलबॉक्समधून एक आपल्याला 10 नंबरची साधारणतः एलन की लागेल, कारण का आपल्याला तुम्ही बघू शकता जो हा पोर्शन आहे ना हा ओपन करायचा आहे. त्यानंतर जे लिव्हर गार्ड आहे तो आपल्याला काढून, हँड गार्ड जो आहे तो काढून आपल्याला नंतर याच्या इथे ते प्लेस करायचं आहे. ओके, बारच्या एंडला. हा जो मधला स्पेसर आहे ना हा आपल्याला काढायचा आहे, हा रिप्लेस करायचा आहे. त्याच्याऐवजी आपल्याला हा जो आपला प्रोडक्ट आहे तो लागेल. आता याच्यामध्ये जे ब्रँडिंग आहे कंपनीची, जी चकती आहे ती बाहेरच्या आउटसाईडला राहील आणि ही आतल्या साईडला राहील. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आत्ता ही जी आपल्या क्रूज कंट्रोल डिव्हाइसची फिटिंग जी आहे ती झालेली आहे. लग्न सीझन चालू असल्यामुळे सगळीकडे बँड बाजा वाजत असतो. ओके, तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मी फिटिंग केलेली आहे. काही नाही आहे फिटिंगमध्ये, जास्त काही रॉकेट सायन्स नाही आहे. तुम्हाला फक्त हा एलन की नट जो आहे हँडलबारचा तो काढायचा आहे, मधला स्पेसर काढायचा आहे आणि त्या जागी हा डिव्हाइस इन्स्टॉल करायचा आणि आहे तसंच परत फिटिंग करून ठेवायचे. आणि हा एलन की बोर्ड जो आहे ना तो खूप सांभाळून टाईट करा, कारण का हे बघा काय झालं आहे आत्ता पूर्णपणे हा जो याचे थ्रेड आहेत ते डॅमेज झालेले आहेत चुकून माझ्याकडनं. तर खूप काळजीपूर्वक तो पिळा, नुसता उगाच हे करू नका. तर आता याचं मेकॅनिझम कसं काम करतं, क्रूज कंट्रोल म्हणजे नेमकं नक्की काय असतं, तर बाबा जेव्हा पण आपला रोड जो खाली असतो, सरळ रोड असतो, तेव्हा आपण काय करतो की क्रूज कंट्रोल एका पर्टिक्युलर स्पीडवर सेट होतो. म्हणजे जर आपली बाईक जर 60, 70, 80च्या किलोमीटर्सला चालत असेल तर ती कॉन्स्टंटली तशीच चालत राहते. तर आता इलेक्ट्रॉनिकली ते तर आपल्याला शक्य नव्हतं या बाईकला इन्स्टॉल करणं. तर आपण काय केलेलं आहे की प्रोस्पेक म्हणून कंपनीचं एक डिव्हाइस येतं जे अशा प्रकारे इन्स्टॉल होतं आणि याचं मेकॅनिझम अगदी सिम्पल आहे. काय, जेव्हा आपण हा एक्सलेटर पिळतो त्यावेळेस हा जो एक व्हील आहे ना फक्त हा असा अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचा. आता याच्याने काय होतं
की जेव्हा पण तुम्ही गाडीला एक्सलेटर करता तेव्हा हे बघा, एक्सलेटर जो आहे हा एंगेज झालेला आहे. ज्या पण स्पीडला तुम्ही हे करताय, क्रूज करताय, त्या स्पीडला हा एंगेज झालेला आहे. ओके. आता जेव्हा पण तुम्हाला कधी स्पीड कमी करायचं आहे किंवा ब्रेकिंग करायचं आहे तेव्हा फक्त क्लॉकवाईज आपल्याला एक्सेलेटर जो आहे तो रिलीज करायचा आहे किंवा फिरवायचा आहे. तर त्याने काय होतं, क्रूज कंट्रोल जे आहे ते डिसेंगेज होऊन जातं. आणि समजा तुम्हाला डायरेक्टली याचा जो क्रूज कंट्रोल मेकॅनिझम आहे तो जर पूर्णपणे काढायचा असेल तर जस्ट याला क्लॉकवाईज फिरवा. हा जो व्हील आहे तो या साईडला येतो आणि आपला एक्सेलेटर फ्री होऊन जातो. म्हणजे पुन्हा आपल्याला जसा हवा तसा करता येतो. आता पुन्हा जर तुम्हाला क्रूज कंट्रोल एंगेज करायचा आहे तर जस्ट हा जो व्हील आहे तो अँटी क्लॉकवाईज फिरवा, थोडंसं टाईट करा. तुम्ही बघू शकता, हे बघा झालं, एंगेज झालं. आणि जेव्हा पण आपल्याला रिलीज करायचं आहे क्रूज कंट्रोल त्यावेळेस जस्ट फिरून जा. आणि जर पूर्णपणे काढायचं आहे तर क्लॉकवाईज हा फिरून टाका. तर सेफ्टी वाईज तुम्हाला एक गोष्ट खूप ध्यानात ठेवायची आहे, ती म्हणजे असं की हा जो क्रूज कंट्रोल मेकॅनिझम आहे हा पूर्णपणे मॅन्युअली काम करतो. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की इलेक्ट्रॉनिक क्रूज कंट्रोलमध्ये एक सिस्टम अशी असते की ज्या वेळेस पण तुम्ही एक्सलेटर कमी करता, ब्रेकिंग करता, त्यावेळेस ऑटोमॅटिकली जो क्रूज कंट्रोल आहे तो डिसेंगेज होऊन जातो. म्हणजे मेकॅनिझम तो पूर्णपणे स्टॉप होऊन जातो. त्यामुळे तुम्हाला एक सेफ्टी वाईज ती काळजी करण्याची गरज नसते. पण याच्यामध्ये असं आहे की एकदा जर तुम्ही क्रूज कंट्रोल एंगेज केला तर जो एक्सलेटर आहे तो आपल्या रिअल पोझिशनवर ऑटोमॅटिकली जाणार नाही, तुम्हाला तो मॅन्युअलीच करावा लागणार. इंडियन रोड कंडिशनमध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की कधीही कुठली गाडी येऊ शकते, कुठले माणसं येऊ शकतात, कुठलं जनावर येऊ शकतं. त्यावेळेस सडन तुम्हाला ब्रेकिंग करायची असेल, सडन तुम्हाला स्पीड कमी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक्सलेटर जो आहे तो मॅन्युअली रिवर्स करावा लागेल. तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आता हे जे डिव्हाइस आहे हे तुम्हाला तुम्ही ज्या प्रकारे राईड कराल तुम्हाला सवय होईल. एकदा तुम्ही त्याबरोबर फॅमिलीवर झाला की मग तुम्हाला हे क्रूज कंट्रोल डिव्हाइस वापरायला काही हरकत नाही आहे आणि ते कन्व्हिनियंट पण असेल. पण त्याच्या आधी प्रॅक्टिस करा. डायरेक्टली तसं काही करायला जाऊ नका, कारण का ते खूप रिस्की असू शकतं. तर एवढ्या सेफ्टी ज्या टिप्स आहेत ह्या थोड्याशा लक्षात घेतला तर हे डिव्हाइस खरंच खूप उपयोगाचा येणार आहे. तर अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे क्रूज कंट्रोल डिव्हाइस इन्स्टॉलेशनचा, हा जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, जर तुम्ही पण हा प्रॉब्लेम फेस करत होता किंवा तुम्हाला पण असं काहीतरी कन्व्हिनियंट प्रोडक्ट पाहिजे होतं आणि ते तुम्हाला आता सापडले या व्हिडिओवर, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. आपल्या चॅनल भ्रमण विथ माहीला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात एक नवीन व्हिडिओमध्ये, एक नवीन सफरीवर. तोपर्यंत बाय.